मित्रांनो, आज नागठाणचं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये आज रथी महारथी काही होते काही नव्हते. महाराष्ट्र केसरीचा मान कोणी पटकवला, फायनलचा गुलाल कोणी पटकवला, आज चर्चा करूया. आज चिक्क्याने संबंध महाराष्ट्राला आज खूप आनंद दिला. त्याचे फॅन्स असतील. पुशेगावपासून तो मैदानामध्ये दिसला नव्हता, आजारी होता पुशेगावच्या मैदानाच्या अगोदर थोडासा, तरीही पळाला होता तो. परंतु गटाला गाडी पराभूत झाली होती पुशेगावच्या मैदानामध्ये. नंतरनं तो पळाला. आज त्याचा खूप दिवसांनी पळ बघायला मिळालं लोकांना. तसाच पळ आणि तसाच गुलाल, 100% गुलाल घेतोच. हा गुलालाचा बेताज बादशाह आहे हा कारुंडेकरांचा चिक्या. आणि त्याच्यासोबत श्रेयसुद्धा तितकंच दिलं जातं आहे आणि दिलं पाहिजे असा हा उत्तम शेट गवळी किरणप्पा शालगाव कालगावकरांचा रैना, हिंद केसरी रैना. काय पळाला हा रैना. त्यानेसुद्धा दाखवून दिलं आहे की तोसुद्धा आप्पांच्या नावासाठी, शेठच्या नावासाठी काय पळतो, कसा पळतो दाखवून दिले. प्रेक्षकांच्या मनातील एक जोडी पळाली 100%. ही सकाळीच ज्यावेळेस पायरा समजला त्यावेळेसच वाटत होतं की गाडी 100% आज गुलालामध्ये राहील. परंतु आज गुलालामध्ये राहिली, ती पण एक नंबरचा मानकरी. खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या या मैदानामध्ये. आणि गुलालामध्ये जेणे बाकीचेसुद्धा नंदी राहिलेले आहेत त्यांनासुद्धा मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आहे. कारण की त्यांनीसुद्धा काय होते, गाडी चिक्क्याच्या आणि रैनाची मधून लागली. बाकीच्या गाड्या ज्या पब्लिकनं लागल्या त्याच्याबद्दल थोडंसं दिलगिरी व्यक्त होते. शेवटी नशीब पाहिजे. आणि बैलसुद्धा, नंदीसुद्धा पळणारा लागतो पब्लिकनं. असो काही फरक पडत नाही आहे त्यांना, त्याच्या मालकांना. गुलाल हा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र केसरी झालेले आहेत ते. आणि आजच्या मैदानामध्ये गणा आणि पक्षा या जोडीनंसुद्धा सगळ्या महाराष्ट्राची मनं जिंकलेली आहेत. ही गाडी मी प्रथमच बघतो आहे गुलालामध्ये. होडसकरांचा पेडस गावचा जो गणा आहे त्याने आज गुलाल हा मिळवलेला आहे. पक्षा चांगली गाडी पाळली बरं का. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आज प्रथमच मला वाटते अर्जुन संजय पोतेकर यांचा, सातारा ज्वेलर्स सातारा यांचा जो अर्जुन नावाचा आहे नंदी, त्यानेसुद्धा आज निसर्ग गार्डन कात्रज यांच्या वजीरसोबत, सुभाष तात्या मांगडे यांच्या वजीरनेसुद्धा आज महाराष्ट्र केसरीचा गुलाल पटकवलेला आहे. वजीर आणि अर्जुनने ही सुद्धा जोडीने आज गुलाल मिळवलेला आहे. अच्छा, मैदानामध्ये पृथ्वीराज दादा खुटवळ यांचा जो आहे, दैवत गोवेकर यांचा जो आहे तो किसना नावाचा जो नंदी आहे तो आज चांगला पळाला. कालेकरांचा जो टाग्या आहे तो सुद्धा सतत फॉर्ममध्ये आहे. असा हा टाग्या आणि किसना ही सुद्धा गाडी चांगलीच पळाली. खूप खूप शुभेच्छा यासुद्धा गाडीला. अच्छा, मैदानामध्ये वीर आणि सरदार ही सुद्धा जोडी चांगलीच पळाली. काही गाडीच अशा प्रत्येक गाडी नवीन चेहरे महाराष्ट्राला बघायचे आहेत. महाराष्ट्राने आजपर्यंत सगळे टॉपचे नंदी फायनलमध्ये बघितलेत, परंतु बाकीचेसुद्धा जे अंधारातील नंदी आहेत ते सुद्धा उजेडात, जे मोठ्या मैदानामध्ये लोकांना दिसावेत असं सगळ्यांना मनापासून वाटतं. निनामचा सुंदर आज त्यानेसुद्धा आज काय सेमी काढला आहे. बक्षिसांचा वर्षाव होत होता आज भैया ड्रायव्हर यांना. आणि त्याच्यासोबत तारगावकरांचा जो रुद्र आहे तो सुद्धा चांगला पळाला. रुद्र आणि निनामचा सुंदर यांनीसुद्धा आज जीवन ड्रायव्हरचा निनामचा सुंदर यांनीसुद्धा आज दाखवून दिले की तो सुद्धा गुलालाचा बेताज बादशाह आहे. आपण त्याची मुलाखत मागे घेतलेली होती. त्यांनी सांगितलं होतं की आपल्या सुंदरला टॉपचे पैरे होत नाही, तरी आपला सुंदर जो आहे तो एक हाती सामना फिरवतो, म्हणजे फिरवतोच. असा हा गुलालाचा बेताज बादशाह निनामकरांचा हिंद केसरी, महान भारत केसरी असा हा निनामकरांचा सुंदर. आणि त्याच्यासोबत तारगावकरांचा रुद्रा पळाला होता. बाकीचेसुद्धा नंदी होते. बाकीचे नंदी आता मला सांगा नक्कीच कमेंट्समध्ये माझ्याकडून काय राहिले असतील तर. वडीचा पुष्पा जो आहे सेमी क्रमांक 7मध्ये जी गाडी होती त्या गाडीचा मला निकाल काय समजलेला नव्हता, पेंडिंग होता. परंतु त्या गाडीचा निकाल जो असेल तो नंदी फायनलमध्ये राहिलेला आहे. मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की 7 नंबर जो सेमीमध्ये जी गाडी जिंकलेली ते सुद्धा गाडी आज फायनलमध्ये गुलाल मिळवला आहे. त्यासुद्धा गाडीला मी शुभेच्छा देतो आहे. अशाच बाकीचे सुद्धा सगळे महाराष्ट्रातील नंदी असेच मालकासाठी गुलाल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. गुलाल मिळव त्यांनासुद्धा. बाकीचेसुद्धा अंधारातील बैल आहेत त्यांनासुद्धा आज गुलाल आज मिळाला बरं का. खूप छान मैदान झालं. उजेड सट्टा फायनल झाला. अशी मैदानं होणे खूप गरजेचं आहे. बाकीच्या ठिकाणी काही ठिकाणी अंधार होतो आहे, त्याच्याबद्दल थोडासा विचार विनिमय करावा, माझी अशी विनंती आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आज महाराष्ट्र केसरी चिक्या आणि रैना ही जोडी
महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये नागठाणच्या 1 नंबरचे मानकरी झालेले आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा.